दिशेनं आपल्या भेटीला येत असताना आपण सध्या तरी पाहताय सचिन आणि प्रशांत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना इथून मात्र पाहायला मिळतीये टीम जय बजरंग पॉवर शेलार ए संघाकडून युनिटी ज्या संघाने इथे मात्र आपल्याला दर्शवताना पाहायला मिळाली. हाच सचिन भोईर जो 2 ओव्हरसाठी 10 मिनिटांचा टायमिंग या गोष्टीची नोंद घ्या. आणि मग आपला एक खेळाडू बाउंड्री लाईनवरून कमी केला जाईल आणि 38 सर्कलच्या आतमध्ये इथे मात्र आमंत्रित केलं जाईल. सचिन भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना भिवंडी प्रीमियर लीग ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगला बेस्ट बॅटरचं पारितोषिक ज्या खेळाडूंनी घेतलं आणि टेनिस क्रिकेटमधील एक प्रसिद्ध टेनिस क्रिकेट खेळाडूंच्या यादीमधील नाव सचिन भोईर मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या समोर युवा शक्ती आता मात्र आपल्याला यज्ञेश इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. यज्ञेशला आणले गेले. चला माधू ठाकरे सर, आम्ही जेव्हा इथून मात्र फिरत होतो तेव्हा प्रेक्षक राजांची खूप साऱ्या चर्चा होती की हेच माधू ठाकरे सर आहेत, त्यांना पाहण्यासाठी आम्ही आलोय आणि ते माधू ठाकरे सर आता मात्र सगळ्यांना बघायचे आहेत. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल सचिन भोईरच्या बॅट मधून पहिलाच बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय. इथून मात्र सुरुवात दमदार ठोकलाय चौकार 4. चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या बढतीने धावसंख्या 4 या अंकावर जाऊन पोहोचली गेली आहे. पहिल्याच बॉलवर अटॅक इथून मात्र आपण सध्या तरी पाहत आहे. हॅलो 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 लगातार 3 षटकारांसाठी पारितोषिक लागलं. इंद्रसेन ठाकरे यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि जगदीश पाटील यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. एकूण 600 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. लगातार 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले. तर पुढचा बॉल यावेळेस प्रशांत करिता आपण इथून मात्र पाहताय जीवाच्या आकांताने केला जाईल प्रयत्न. पहिली धाव तर आली होती, दुसऱ्या धावेचा प्रयास पाहायला मिळाला आणि त्या 2 धावा यशस्वीरित्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय ते म्हणजे अर्थातच 7 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 7 या अंकावर जाऊन पोहोचत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यज्ञेश पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल यावेळेस पॉकेट डिलिव्हरी सक्सेसफुली डिलिव्हरी पाहायला मिळते. फलंदाज थोडासा जम करताना पाहायला मिळाला. स्वतःच्या जागी बसून निर्धाव फेकी डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. सन्माननीय अक्काजी राऊते साहेब इथे उपस्थित होत आहेत. मॅन ऑफ द मॅचचे दाते आम्ही आपणास विनंती करतोय आपण निर्धाव फेकी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. पुढचा बॉल यावेळेस चांगला चेंडू तर डिलिव्हर झालाय पण ओ माय गॉड, शॉक बसला आम्हाला सगळ्यांनाही. एक्झॅक्टली झालं तरी काय मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉलचा इशारा. चला शैली आवडली असेल तर एकदा आमच्या महादेव ठाकरे सरांसाठी जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवायच्यात. टेनिस क्रिकेटमधील प्रसिद्ध अंपायर, डान्सिंग अंपायर इथे मात्र दाखल होत असताना जिथपर्यंत प्रेक्षक राजांच्या टाळ्या वाजत नाही तिथपर्यंत डान्स होणार नाहीये. बाउंड्री लाईनवरच्या प्रेक्षक राजांनाही विनंती. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहताय झेल घेण्याचा एक प्रयत्न पाहायला मिळाला होता जो की सध्या तरी इथून मात्र हुकला गेला आणि त्याच्यामुळे एक धाव इथे मात्र पूर्णत्वास येत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. सिंगल मिळाली आहे. सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे 8 या अंकावर. खूप वेळ हवेमध्ये आहे. हा चेंडू इथून मात्र आपण पाहताय बाउंड्रीची दिशेनं धाव घेत असताना आणि धावा किती मिळतील तर या चेंडूवर धावा इथून मात्र मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 धावा.
यशस्वीरित्या इथे मात्र पळून पूर्ण गेल्या षटक समाप्तीचा इशारा महादेव ठाकरे सरांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ खल्लास झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहत. क्षमस्व, थोडीशी गुणलेखकाकडून चुकभूल झाली आणि धावफलक 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच कामगार मनसे कामगार सेनेचे एक नेतृत्व सन्माननीय दयानंद साहेब यांच्याकडून पिळ्यांचे संघ जर का विन झाला तर इगतपुरी येथील फार्म हाऊसवर त्यांच्याकरिता तो फार्म हाऊस 1 दिवसाकरिता बुक केला जाईल. यावेळेस उडवल्या गेले चेंडूला हवेमध्ये आहे. खूप सारा चेंडू फटका फसलाय. महत्वाचा गडी महत्वाचा फलंदाज बाद होत असताना आपण पाहताय. इथून मात्र प्रशांतला परतावा लागेल झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. सध्या तरी आपण थोडंसं पुढे गेलो दादूच्या पाड्या गावामध्ये तर तिथं खूप सारा बैलगाड्याचा नाद आपल्याला पाहायला मिळतो आणि बैलगाड्याच्या छकडे सुद्धा त्या गावामध्ये खूप सारे आहेत आणि आज सुद्धा शर्यतीला तिथे मात्र पोहोचलेत. कारण बैलगाडा शर्यतीला जेव्हा परमिशन मिळाली तेव्हा या विभागामध्ये कुठल्या मैदानावर किंवा क्रिकेटच्या मैदानामध्ये पहिल्यांदा बैल कुठे आणले गेले तर ते मात्र दादूच्या पाड्या मैदानावर आणले गेले आणि शत्रुदादा त्याचे साक्षीदार आहेत. नक्कीच आपण पाहताय सिंगलने धावसंख्या 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. मिस्टर ललित गुंदोलकर दाखवत असताना आपण पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज ओहो हो ललितचा पहिलाच बॉल यावेळेस भिरकावून दिला गेलाय. आपलं वैयक्तिक खातं इथे मात्र खुल्लं केलं गेलंय ललितच्या मार्फत. काय घडतंय पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोसेल पण चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे गेले एवढं मात्र नक्की. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार 4. चौकार आपण पाहताय. चौकार धावसंख्या 15 गोलंदाज सय्यद. पुढचाही बॉल यावेळेस टेक्निकल स्ट्रोक कन्वर्ट होताना आपण पाहताय. ललितच्या बॅटमधून हाही चेंडू चाललाय की काय बाउंड्री लाईनच्या दिशेनं नाही आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षण होत असताना आपण सध्या तरी पाहताय 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केले गेले. क्रिकेटचं बेसिक क्रिकेटचा पाया इथून मात्र आपण पाहताय 2 धावा पाहायला मिळतील. धावफलक 2 धावेच्या बढतीने जाऊन पोहोचत असताना 17 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. पर गोलंदाज पुनश्च एकदा इथून मात्र सज्ज होईल. उडवले गेले चेंडूला ऑन साइडला दिशा दर्शवण्याचं काम केलं गेलं. सिंगल मिळाले. डबलच्या प्रयत्नामध्ये धावबाद करण्याची नामचित संधी असताना बाल बाल बच गए ललित असं इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. धावा किती मिळतात तर या चेंडूवर धावा अंकित केल्या गेल्यात. 2 धावफलक 2 धावेच्या बढतीनं 19 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. ऑन स्क्रीनला आपण जर का आमच्या बघितलं तर खूप सारा प्रेक्षक राजा इथे मात्र उपस्थित झालाय. आलेल्या सर्व प्रेक्षक राजाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि शेलार संघाच्या पाठीराखी सर्वाधिक पाहायला मिळतात सध्या तरी. पिळ्यांच्या संघाची तितकेच पाठीराखी इथे मात्र पोहोचलेत. डोंगरावर सुद्धा काही प्रेक्षक राजा बसलाय. शेलार संघासोबत आज योगेश दादा वारगडे सुद्धा आले ज्यांचा आम्ही काल उल्लेख केला होता की कुठेही सामना असू द्या ते व्यक्तिमत्व सातत्याने शेलारच्या साठी पोहोचतात आणि एक टीम व्हावी हे
डोळ्यांनी त्यांना बघायचं होतं आणि सध्या तर त्यांनी इथून मात्र पाहिलं दिनेश दादा वारगडे असतील ज्यांच्या मार्फत हा संघ एकत्रित केला गेला आणि आता मात्र ती ताकद टेनिस क्रिकेटमध्ये दाखवत असताना शेलारकर षटकातील पुढचा चेंडू आपटून टाकण्याचा प्रयास सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे मिस्टर ललित गुंदोलकरच्या बॅटमधून चेंडू बाउंड्राईच्या दिशेनं चाललाय 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 हा ही चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे चौकार 4 माधू ठाकरे सर. बंटी दाब्याचे मालक आपल्या सगळ्यांचे लाडके आहे बंटी दादा यांच्याकडून माधू ठाकरे सरांना 100 रुपये स्वरूप पारितोषिक इथून मात्र आपण पाहत आहे गोलंदाज तयार यावेळेस रनअप मध्ये मिस्टेक थोडासा आपल्याला पाहायला मिळाला क्या बात आहे मृत चेंडू घोषित केला गेला इथे मात्र डेड बॉलचा इशारा सध्या तरी आपण पंचांकडून पाहत आहे पहा रेग्युलर तर सब होते कुछ अलग करना चाहिए आणि ते इथून मात्र दर्शवला गेलाय उडवला गेलाय चेंडूला ओ हो सोप्पा इथे मात्र झेल सोडला गेलाय पाहत बसला आणि चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे निघून गेला चौकार 4 धावा. भूषण भाऊच गाजतय नाव आमचे दादाच गाजतय नाव भूषण भाऊच गाजतय नाव आमचे दादाच गाजतय नाव. सन्माननीय उमेशजी जाधव इथे उपस्थित होतात आम्ही विनंती करतो आपण सन्मानाने स्थानापन्न व्हायचं या स्पर्धेचे पुरस्कर्ते आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलंय आदरणीय उमेश भाऊ गोडबिंदे आणि त्यांचं एक गीत आपण इथून मात्र ऐकताय चौकार पाहायला मिळाला अंतिम चेंडूवर षटक क्रमांक 2 संपले 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 27 या अंकावर पेयवाहक इथे मात्र पोहोचलाय पेय विश्रांती होईल आणि काहीतरी मात्र सपोर्टर्स असू द्या किंवा कमिटी मेंबर्स टीम मेंबर्स असू द्या त्यांच्याकडून जे काही संदेश इथून मात्र दर्शवले गेले ते इथून मात्र दर्शवण्याचं काम इथून मात्र करत असताना आपण पाहत आहे माधव ठाकरे सरांकरिता बंटी दाब्याचे मालक वाड्यापासून भिवंडी आणि भिवंडीपासून वाड्याकडे जाणाऱ्या प्रत्येक वाट सरूंचं आणि प्रत्येकाचं आवडतं ठिकाण म्हणजे बंटी दाबा आणि त्या बंटी दाब्याचे मालक त्यांच्याकडून माधव ठाकरे सर आपण 100 रुपयाचं रोख पारितोषिक इथे मात्र आलंय टेनिस क्रिकेट विश्वजगतातील प्रसिद्ध पंच वय जरी जास्ती असलं तरी मनाने अजूनही लहान आहेत आणि तरुणांनाही लाजवतील अशी ज्यांची फिटनेस आपण इथून मात्र पाहत आहे अंतिम षटक हाताळण्याकरिता कृतिकला गोलंदाजी ट्रॅकवर आमंत्रित केले गेले पहिलाच बॉल कृतिकचा सचिनच्या बॅट मधून हा चेंडू निघालाय तुम्ही दहशत करताय जिथे तिथेच वन साइड किंग आहेत आम्ही आणि असं इथून मात्र दर्शवत असताना आपण पाहताय सचिन भोईरला वाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतात कारण वन साइड किंग ज्याला म्हटलं गेलं क्रिकेटमध्ये वन साइड हिरो त्यालाही प्रतिउत्तर अतिशय चांगल्या पद्धतीनं इथून मात्र सचिन भोईरने दिलं होतं आता मात्र वन साइड किंग म्हणून ठरत असताना इथून मात्र सचिन भोईर आपल्याला पाहायला मिळतोय पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला भिरकावून दिले गेले आपण पाहत आहे सिंगल अंकित होतीये डबलच्या प्रयत्नामध्ये जोखीम पत्कारली गेली आहे आधीच ठाऊक होतं की काय कलेक्शन किंवा फेकी चुकीची होईल आणि त्यामुळे जोखीम पत्कारली गेली 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्णत्वास नेत असताना आपण पाहताय धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय 2 धावेने 36-36 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय फेकी डॉट बॉल आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय
धावसंख्या 36. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी तो मात्र सज्ज होतोय. पुढचा बॉल हलक्या हातानं दिशा दर्शवत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. चला चेंडू संपतायत आतापर्यंत 4 धावसंख्या आहे ती म्हणजे 37 या अंकावर. पिळंजेकरांनी इतकं हलक्यात घेऊन जमणार नाहीये. चांगला अटॅक गोलंदाजीचा फलंदाजीचा त्यांच्याकडे आपण इथून मात्र पाहत आहे. पुढचा बॉल अलीच्या बॅट मधून उडवला गेलाय. दिशा दर्शवणारा फटका. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार. 6 धावा. तुझ्या एका मतासाठी माझ काळीज तुटतय. जवा बघतीस तू माझ्याकडे हे जवा वाटतय. सध्या तरी जिल्हा परिषद कमीन्सून आहे सर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल अलीच्या बॅट मधून वन्स अगेन स्टायलिश फटका. मिस्टर ललित गुंदोलकर चा ब्रँड दाखवणारा फटका यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. लास्टच्या चेंडूवर अंतिम चेंडूवर एक मारा पर सॉलिड मारा. षटकार. 6 धावा. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 49 विजयाकरिता 50 धावसंख्येची आवश्यकता आणि ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील तुमच्या समवेत महादेव सर. जो आपण पंचांचा डान्स पाहिला होता त्यासाठी नक्कीच बंटी दादांच्या सुपुत्राकडून पारितोषिक आलंय. रियांश यांच्याकडनं पारितोषिक आलं होतं रियान यांच्याकडनं आणि तेच दिलं जात आहे माधव ठाकरे सरांना. चलिए दूसरी पारी की शुरुआत होते हुई ये जो सामना खेला जा रहा है पावर शेलार वर्सेस आई गाव देवी. पिलंजे संघासाठी पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकाराकरिता किरण अनंता पाटील पिलंजे यांच्याकडून प्रत्येक षटकारास रोख रक्कम 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पंचांसाठी मात्र या ठिकाणी कमेंट आली आहे. पंचांना नक्कीच कमेंट अशी आली आहे अंपायर नाही तर मायकल जॅक्सन अशी कमेंट आली आहे. नक्कीच इथे पाहतात ते दर्शक सुद्धा तुमच्यावर खुश आहेत आणि जे युट्यूब लाईव्ह घरी बसून जे पाहतात ना ते सुद्धा या सामन्याचा आनंद लुटतायत. नाही कमेंट कशी आली आहे अंपायरला असं फुल स्टॉप आला रॉंग साईन आली आहे. मायकल जॅक्सनला पॉझिटिव्ह साईन आली आहे. म्हणजे फॅन्स फॉलोईंग आहे आपल्या इथून मात्र माधव ठाकरे सरांचे. चलिए दोनों बल्लेबाज से निवेदन है कि जल्द से जल्द मैदान पे उतर जाइए.
मैदान में दोनों सलामी बल्लेबाज आते हुए, एक तरफ शुभम तो दूसरी तरफ सागर। अपनी टीम को सागर किनारे कर पाएंगे क्या, ये वो देखने वाली बात। दोनों बल्लेबाज को 3 ओवर के अंदर 50 रन बनाने हैं। आपके हाथों में मात्र 18 गेंदे और आपको सामने टारगेट लक्ष्य जो रखा है 50 रनों का। एक पहाड़ जैसा लक्ष्य कह सकते हैं उसको। 18 गेंदों पे 50 रन। एक तरफ सागर तो दूसरी तरफ शुभम। और ये गेंदबाजी का कमान संभालेंगे गेंदबाज गिरीश। जी हाँ बिल्कुल, इस मुकाबले के लिए जो मुझे बुलाया गया था सब आपके सामने आज इस 2 मुकाबले में देखने को मिल जाएंगे। इस मैच का लुत्फ तो आप सभी उठा ही रहे हैं। जी दर्शक की बात करें तो काफी मात्रा में दर्शक यहाँ पे मौजूद। चलिए पहली गेंद इस बार कट करना चाहते थे, लेकिन बैट का अंदरूनी किनारा लगती हुई गई थी कीपर के दस्तानों में, लेकिन ये गेंद ने दस्तक नहीं दी, इसके कारण ये 1 रन आता हुआ। चलिए शुरुआत हो चुकी है शुभम के बल्ले से। बैट का अंदरूनी किनारा लगा था पहली गेंद पर और कीपर के पास एक मौका था, लेकिन जो गेंद जो ट्रेवल्स करके जा रही थी ना तेज तरार, शायद उससे थोड़ा तकलीफ होती हुई कीपर को। लेकिन आपको बता दूं कि ये 18 गेंदों पे 50 रनों का बड़ा टारगेट आपके सामने रखा गया है। इस बार लॉफ्टेड खेलना चाहते लेकिन बैट पर बराबर आई नहीं गेंद। 1 ही रन मिलेगा और 1 रन आपको हार की राह पर लेके जाएंगे और बाउंड्री आपको जीत की राह पर। चलिए तीसरी गेंद। ओ या इस बार गति में थोड़ा परिवर्तन करते हुए गेंदबाज चालाकी वाली गेंदबाजी करते हुए आपको 50 रनों का बड़ा लक्ष्य का पीछा करना है और आप ऐसे बल्लेबाजी नहीं कर सकते जहां पर आपको हर बॉल पे बड़ा हिट खेलना होगा। हर दूसरी गेंद पे बड़ा हिट खेलना ही होगा आपको अगर इस मुकाबले में बने रहना है तो। इस बार उठा के खेला हुआ शॉट, फील्डर है वहां पे, लेकिन 1 रन आसानी से मिल जाएगा। दूसरे की मांग और दूसरा रन भी आसानी से पूरा करेंगे। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, इसी बीच में अच्छा तालमेल दोनों बल्लेबाज के बीच में। एक आसमानी एक टोला खेला था लेकिन नो मैंस लैंड में गिरी है गेंद और 2 रन चुराते हुए इसी बीच। चलिए बाउंड्री की तरफ जाना होगा आपको। फुल टॉस गेंद थी, इस बार गए हैं, जी हाँ बिल्कुल गए हैं, लॉफ्टेड। माधव ठाकरे साहेब तुम्ही रेडी होऊन जा। ओके आवडला असेल तर नक्कीच टाळ्या होऊन जाऊ द्यात. अपील की है यहाँ पे, रनआउट का भी चांस था वहां पर, अंत भला तो सब भला। चलिए जो बड़ा हिट चाहिए था इस ओवर में आ चुका है। अभी तक गेंदों की बात करें तो चलिए 1 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 1 ओवर की समाप्त पर स्कोरबोर्ड की बात करो तो स्कोरबोर्ड जा पहुंचा है 11 रन, यानी कि जीत के लिए चाहिए अभी 12 गेंदों पे 39 रन। एक बड़ा लक्ष्य आपके सामने खड़ा किया था यहाँ पे टीम जय बजरंग पावर शेलार टीम ए ने। उसका पीछा करते 1 ओवर में मात्र 11 रन बनाते हुए टीम आई गायब देवी। अरे अरे बड़े भैया जल्दी जल्दी खेलो, अरे अरे फाइनल देखना है। चलो चलो जल्दी चलो जियान चलो हो ठीक है, मैं सबको लाने की कोशिश करूंगा। 1 और 11 रन जियान, मैं बार बार बोल रहा हूँ,
नहीं तो मैं अपना गाना सुना दूंगा। चलिए 1 ओवर 11 रन। इस बार उठा के खेला हुआ शॉट, हाई एंड हैंडसम। वन्स अगेन महादेव ठाकरे साहेब, येऊन जाऊ द्या तुमचा पण. मला पैसा कशाला मसाला भारी अंपायर दादा. ओहो, इस बार गति में परिवर्तन किया था. फुल टॉस गेंद थी लेकिन थोड़ा स्लो किया इस गेंद को. बल्लेबाज बीट होते हुए 1 डॉट. अच्छी बल्लेबाजी करे शुभम. ओहो, देखिए नजर लग गई मेरी ही. वापस जाना होगा शुभम को. अच्छी बल्लेबाजी करते हुए 2 बड़े हिट उनके बैट से आए हुए. और एक पहला ब्रेक थ्रू दिलाते हुए अपनी टीम को आकाश. पहला झटका लगता है टीम आई गांव देवी को. अभी तक 3 गेंदें हो चुकी है. अभी भी इस ओवर की 3 गेंदें आना शेष. और जी सर, स्लो मोशन में आप आ रहे हैं ना बड़े भैया, आप फाइनल को डिले करेंगे. अरे अरे चौन पड़ी का टर्न. अरे भागो, जल्दी जल्दी भागो. अरे क्या कर रहे हो बड़े भैया? यार मार गुलदली लड़की यार, जल्दी डाली यार. यार मैं थक गया हूँ यार फाइनल देखने के लिए. इस बार गति में परिवर्तन. इस बार भी स्लो डाला. कीपर जाएंगे खुद कैच करने के लिए. और एक झटका लगता हुआ यहाँ पे टीम आई गांव देवी को. दूसरा झटका. मुझे पहचानो कहाँ से जानो. मेरा नाम है बॉब. ओह, देख कैसे विकेट लेता हूँ हैट्रिक पे. धक्का. मेरा भी शॉट देखो. ये क्या? आओ आओ भाऊ, जल्दी आओ. आओ, हो गया हैट्रिक भाऊ. धक्के चक्के लग गया ब्रेक थ्रू. ये क्या? बैक टू बैक बिल्ले जाते जा रहे हैं वापस. वाह, डीजे वाले भाऊ थोडा वाजून दगता का? नाही नाही थोडा टेक्निकल इश्यू मध्ये डीजे वाजणार नाही. पण इथं आपला गोलंदाजीनं अपनी गेंदबाजी से एक अहम योगदान देते हुए गेंदबाज आकाश. और जीत के लिए ना एक विश्वास और चलिए अगली गेंद. इस बार उठा के खिला शॉट. पहली गेंद पे धाबा खोलना चाहते थे. ओहो, ये क्या पैर लग चुका है बाउंड्री पे. और अंपायर का फैसला आना बाकी. जी हाँ, बिल्कुल 6 रनों के लिए जाती है गेंद. गेंद पर बड़ा हिट खेलते हो यहाँ पे. वो कहते हैं ना कि पंखों को खोलो, जमाना उड़ान देखता है. अरे जमीन पर बैठ के क्या ही आसमान देखता है. ये पहली गेंद पर धाबा खोलते हुए
अनमोल, अपनी टीम के लिए काफी अनमोल एक बड़ा हिट खेलते हुए। अभी तक स्कोरबोर्ड की बात करूं तो 2 ओवर के समाप्ति बाद स्कोरबोर्ड जा पहुंचा है 23 रन, यानी कि जीत के लिए चाहिए 27 रन। ओहो, गेंदे होगी मात्र 6। वाह, ये क्या, बिल्ला पार्टी ऑन द बोर्ड। 6 गेंद में कौन मारेगा 27 रन। चलिए, भावेश के हाथ में कमान संभालिए कप्तान ने। 6 गेंदों पे चाहिए 27 रन। चलिए जल्दी जल्दी चलिए मुन्ना, मुन्ना स्पीड अप कीजिए। थैंक यू। अच्छी गेंद थी, अच्छी गेंद थी, बिल्कुल तेज तरार गेंद थी यहाँ पे। सागर को जिस किनारे करने आए थे वो तो लंका डुबा के चले गए भैया। सलामी बल्लेबाज के रूप में आए थे और शायद ये उनकी दूसरी गेंद थी, वो भी क्या करे। आगे बढ़ के खेलना चाहते थे, बैट के नीचे लिया गेंद को। 1 रन आसानी से मिलेगा और 1 रन ही मिलेगा। अच्छी गेंदबाजी करते हुए यहाँ पे गेंदबाज भावेश अपने 2 गेंदों मात्र 1 रन चाहिए। 2 या ठिकाणी शुभ आगमन झालंय शरदजी पाटील साहेब यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत। आपणास विनंती असेल की आपण VIP डाईस वर येऊन विराजमान व्हायचंय। गति में परिवर्तन, स्लो डाल दिया भैया जी, बिल्कुल स्लो डाल दिया। आम तुम तैयार, तुम गरम मसाला पानी पुरी, 1 आंबा कच्चा, आता समोर तुम्ही गाऊन घ्या। चलिए, अक्कड़ बक्कड़ बम्बे बो, 80-90 पूरे 100, लेकिन 50 रन का बड़ा लक्ष्य यहाँ पे रखा था, उसका आधा। चलिए, वापस जाना होगा अभी आपको दादा। और एक झटका लगता हुआ। या ठिकाणी शुभ आगमन झालंय शरदजी पाटील साहेबांचं। आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत, वेलकम। आपण येऊन मंचावर विराजमान व्हायचं आहे। या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांची मांदी आली लाभताना आपण पाहतोय। आजचा या स्पर्धेतील शेवटचा दिवस, प्रमुख मान्यवर या ठिकाणी मंचावर आपण पाहतोय। शरदजी पाटील साहेबांचं आगमन झालंय। इस बार पुल करना चाहते थे, बैट पर आई, लेकिन मात्र 1 रन ही मिलेगा। ओए मुन्ना, मात्र 1 गेंद बाकी है। ओह, मार भाओ, ये गया। चलिए, इस मुकाबले की समाप्ति होते हुए यहाँ पे जीत लिया इस मुकाबले को टीम जय बजरंग पॉवर शेलार टीम ए। नक्कीच इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मान्यता वॉटर सप्लायचे मालक आणि जय बजरंग शेलार आणि पॉवर शेलारला एकत्र बघण्याचं स्वप्न ज्यांनी बघितलं होतं आणि जो संघ एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतो। क्रिकेटवर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि जय बजरंग पॉवर शेलार ए संघाचे करता धरता आदरणीय सन्माननीय दिनेश भाऊ वारगडे इथे उपस्थित होते। आपलं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम सुस्वागतम। दिनेश भाऊ, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आणि आपण जे पाहिलेलं स्वप्न आहे त्या आता मात्र सत्यात उतरताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं, क्या बात आहे। दोन्ही टीम्स, जय बजरंग पॉवर शेलार आणि मालबेडी संघ, दोन्ही टीम्सला विनंती आहे की आपण मंचासमोर यायचं आहे। शेलार संघ, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर शेलार संघ आपण मंचासमोर यायचं आहे आणि मालबेडी संघ इथे उपस्थित आहेच। नक्कीच पारितोषिक लागलं होतं, प्रत्येक षटकारात 100 रुपयाचं आणि 2 षटकार आले होते शुभम यांच्या बॅटमधनं आणि 1 षटकार अमोल यांच्या बॅटमधनं सुद्धा आला होता। तो आपण पारितोषिक देणारच आहोत आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आहोत।